यांच्यामार्फत एक समिती आहे। या समितीचं जे कार्यकाल आहे, या संपूर्ण जिल्ह्यातील 300 लोकसंख्या असलेल्या वाडी तांड्यांना महसुली दर्जा देणे आणि स्वतंत्र गट ग्रामपंचायत करण्यासाठी 1000 लोकसंख्या असलेल्या महसुली वाडी तांड्याची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाने हा घेतलेला जो निर्णय आहे की हजारो वर्षापासून वंचित असलेल्या तांड्या आणि वाड्यांना जे काही मूलभूत सुविधा यांच्यामार्फत पुरवण्यासाठी राज्य शासनाने यांच्यावर कालच्या अधिवेशनामध्ये 500 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद केली। या योजनेला केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं 30% आणि केंद्र सरकारचं 70% बहुतांश अशी झालेली आहे की आमच्या तांड्याची आतापर्यंत देशाचं स्वातंत्र्य मिळून आम्हाला स्वातंत्र्य जरी मिळालं असेल 1857 पासून गुन्हेगारी जमात आणि कायद्यात असलेला हा बंजारा आणि तांडेची लोकांची वंश समूह करून राहणारा तांड्यापासून वंचित असलेला समाज हा पहिल्यांदा याच्या माध्यमांनी आमच्या तांड्यांना तत्कालीन राज्याचे महसूल मंत्री माननीय सुधाकररावजी नाईक साहेब यांनी 300 लोकसंख्या असलेल्या वाडी तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा देण्याचा मनोदत केला होता, पण त्या काळावर ती योजना तांड्याच्या खालच्या टोकापर्यंत पोहोचलं नाही। मग हे यावेळेस आम्ही संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्यासोबत संपूर्ण बंजारा समाजाचे शिष्टमंडळ आदरणीय आमचे रामेश्वर नाईक आणि धर्मगुरू